स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की सीमारेषा आपण ताब्यात घ्यायची आहे, जेणेकरून मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू मैदानात लवकरात लवकर येईल, सामना सुरू होईल. रॉयल मालवणीचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की आपण सीमारेषा ताब्यात घ्या. प्रदर्शनीय सामना या स्पर्धेतील आपण पाहतोय दोन संघ दरम्यान. एका बाजूला डायनामाइट्स 11 विपक्ष पिंक पॅन्थर्स अशा दोन संघ दरम्यान हा सामना रंगताना दिसतोय. नाणेफेक जिंकतोय पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघ आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सिद्धेश सकपाळ संपर्क साधा. मिस्टर सिद्धेश सकपाळ. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर एकत्र व्हायचं आहे. रॉयल मालवणी चे सर्व सदस्य सभासद विनंती असेल आपल्याला की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन एकत्र व्हायचं आहे.
सर्व तमाम क्रीडा रसिक आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रदर्शनी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात महिलांमधील एका बाजूला डायनामाइट्स 11 विपक्ष पिंक पॅन्थर्स पंच सामना सुरू झाल्याचा इशारा करतायत आणि सलामीची बिनीची जोडी मैदानावरती मुक्ता दुधगावकर आणि त्यांच्या साथीला वैदेही अय्यर ही सलामीची बिनीची जोडी पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाची. तर आघाडीचं षटक प्रारंभीचं षटक वंदना सावंत हाताळताना दिसत आहेत पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल. पहिला चेंडू उजव्या यष्टीवरना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. उजव्या यष्टीवरती चेंडू खाली राहताना दिसतोय. अर्थात ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्ट्राईक यांच्या दिशेने मॅडम वैदेही अय्यर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू शरीरवेधी आपल्याला पाहायला मिळतोय. पायांवरती आदळतोय आणि या दरम्यान एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. अर्थात संधी मिळत आहे दुहेरी धाव पूर्ण करण्याची. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघासाठी. नाममात्र 2 धावा धावफलकावरती पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे ते डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. मॅडम वंदना सावंत गोलंदाजीच्या आक्रमणावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू अर्थात उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वळसा घेतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहे. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येतोय आणि अतिरिक्त धाव मिळतोय पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. धावसंख्या बदलली. नाममात्र 3 धावा ही डावाची सुरुवात पाहायला मिळते पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाची. यावेळी चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. पहिला गडी बाद होतोय पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाचा. डीजे नंतर तो ग्रँड फिनाले महाअंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल टोपीवाला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. वंदना सावंत यावेळी पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला मात्र चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिरावली. नाममात्र 3 धावा एका गडीच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना पिंक पॅन्थर क्रिकेट संघ विपक्ष डायनामाइट्स 11. यावेळी उजव्या यष्टीवर अखोट टप्प्याचा चेंडू खेळण्याचा मानस होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क दिसत नाही तर चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव आपल्याला अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती मॅडम वंदना सावंत यांची. डाव्या यष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न संपर्क अचूक न होता चेंडू जातोय शॉर्ट स्कोलेग वरती. जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती फलंदाजांना. एकेरी धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अवघ्या नाममात्र 4 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाची ती डायनामाइट्स 11 क्रिकेट संघ विरुद्ध. डीजे
पहिलं तर सांघिक दुसरं षटक डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं मॅडम हेमाताई शेटे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं पहिलं षटक अतिशय किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल. अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला प्रतिस्पर्धी संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू डाव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धाव संख्येने धाव फलक बदलला. एक बाद 6 धावा. यावेळी चेंडू सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. दुसरा गडी बाद होतोय पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाचा. तो अवघ्या 5 या धाव संख्येवरती. नवीन फलंदाज न्यू बॅटर संजना देसकर यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसत आहेत. 2 बाद 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. यावेळी फॉलोथ्रू झेल टेपण्याची नामी संधी आल्या पावली माघारी परतावं लागतंय. ते मॅडम संजना देसकर यांना 0 या धाव संख्येवरती माघारी परतन दिसत आहे. तिसरा गडी बाद. नवीन फलंदाज सोनाली परब यावेळी मैदानात पावले टाकताना दिसत आहेत. तर नाजूक आणि केविलवाना धाव फलक पाहायला मिळतोय पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाचा. 3 बाद 5 धावा असा नाजूक आणि केविलवाना धाव फलक फळ्यावरती पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज यावेळी हेमा तायशेटे ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळत आहेत. जर हॅट्रिक संपन्न केली तर 3000 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत होताना दिसत आहे. मॅडम हेमत आयशिटे यांना संधी आहे. जर गडी बाद केला तर 3000 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक साठी हे पुरस्कृत होताना दिसत आहे. पाहूया 3000चा हा चेंडू असेल हेमा तायशेटे यांचा. अर्थात ऑन हॅट्रिकची संधी हुलकावणी देताना दिसत आहे ते हेमा तायशेटे यांना. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. धावसंख्या स्थिरावली. 3 बाद अवघ्या नाममात्र 5 धावा. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळत आहे डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. यावेळी अखोट टप्प्याचा चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती धोका पत्करला गेला होता. एकेरी धावसंख्येने मॅडम सोनाली परब आपलं खातं उघडतायत. सांघिक धावसंख्या बदलली जाते. 3 बाद 6 धावा. यावेळी चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. झेल सुटतोय डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं आणि चेंडू मात्र यावेळी डीप फाईन लेगच्या दिशेने प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. 3 धावेने धावसंख्या बदलली जात आहे. ती 3 बाद 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अर्थात शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला फटका टोलवण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडू शरीरवेधी पाहायला मिळतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली ती पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. अर्थात 2 षटकांचा खेळ समाप्त, 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे ती पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाची. दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक अवघ्या 4 धावांचं निघालं, एक गडी बाद, तर दुसरं षटक 5 धावांचं निघालं आणि 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाचे. षटक क्रमांक 3 डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं प्राजक्ता तेले गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरचा त्रिफळा उद्ध्वस्त करताना दिसतोय, चौथा गडी बाद होताना दिसतोय. म्हणजे प्रारंभीचे बॅटर मुक्ता दुधगावकर यावेळी बाद होताना दिसत आहेत पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघासाठी. डीजे ऐश्वर्या आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघासाठी. सामना 6 षटकांचा विचार केला. विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे ते डॉक्टर तायशेटे यांच्याकडनं. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्या ही दशकाच्या उंबरट्यावरती पाहायला मिळत आहे. 10 धावा 4 बाद. यावेळी बॉलर बॅट टू फटका पाहायला मिळतोय, अर्थात झेल टिपण्याची नामी संधी होती. नामी संधी यावेळी हुलकावणी देता येते डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाला. झेल सुटतोय, झेल मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय आणि चेंडू निर्धाव गणला जातोय तो प्राजक्ता तेली यांच्या गोलंदाजीवरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. अर्थात चेंडू सलग दुसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय तो तिसऱ्या षटकामध्ये. यावेळी बॅटची आतली कडे घेतोय चेंडू, अर्थात ज्या फटक्याला चायना कट, रुबी कट आणि लेमन कट असं म्हटलं जातं. 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत आणि दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला तो 4 बाद 12 धावा. चेंडू 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळत आहे ते डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. यावेळी चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी आणि झेल यावेळी सुटताना दिसतोय. फलंदाज बॅटर यांना जीवनदान मिळत आहे ते पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. एकेरी धाव संख्येने 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटक, म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 4 बाद 13 हा धाव फलक प्रथम फलंदाजी करताना पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाचा. वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. अर्थात पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं आणि किफायतीदार गोलंदाजी केली होती, 4 धावा 1 गडी बाद. त्या मॅडम वंदना सामंत यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. सोनाली परब आणि ऐश्वर्या ही जोडी मैदानावरती पिंक पॅन्थर क्रिकेट संघाची. वेगवान चेंडू म्हणावं लागेल, वेगाचा अंदाज न बता अर्थात फलंदाजांना चेंडू निर्धाव गणला जातोय तो मॅडम वंदना सामंत यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या 4 बाद 13 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू गुडलेंथ वरचा उसळी प्राप्त करताना दिसतोय, खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला, चेंडू जातोय ऑफ साइड वरती, तर एकेरी धाव निघेल ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय 4 बाद 14 धावा.
बॅटर सोनाली परब यावेळी ऑन स्ट्राईक एंडवर. यावेळी उजवे शिवरचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अर्थात स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळी फसले जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. तो वंदना सावंत यांच्या गोलंदाजीवरती अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावी लागेल. सर्वच्या सर्व गोलंदाज या मैदानावरती यशस्वी कामगिरी करताना दिसत आहेत डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. उजव्या शिवरचा चेंडू सरळ निघून जातोय. वेगाचा अंदाज नव्हता अर्थात सोनाली परब यांना. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. तो वंदना सावंत यांच्या गोलंदाजीवरती. 4 चेंडू समाप्त. अवघी एक नाममात्र धाव खर्च होत आहे. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी, तो 4थ्या षटकातील. या चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. झेल सुटतोय आणि सोनाली परब यांना जीवनदान मिळताना दिसत आहे ते पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाकडनं. एकेरी धाव निघतोय. एकेरी धाव संख्येने 4 बाद 15 धावा धाव फलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू येतोय मिड ऑफ वरती अर्थात एकेरी धाव पूर्ण होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. एकेरी धाव संख्येने 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पहिल्या इनिंग मधील 4 बाद 16 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. डीजे इनिंग मधील 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. डायनामाइट्स 11 क्रिकेट संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती रोखून धरतोय पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. जे अपेक्षित धावफलक होता तो धावफलक इथं पाहायला मिळत नाही. जशी गुणप्रभा रुसून बसावी पिंक पॅन्थर क्रिकेट संघावरती तशी गुणप्रभा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 4 बाद 16 धावा. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि हेमा तायशेटे गोलंदाजीच्या आक्रमणावर डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावर. चेंडूचा अंदाज बांधता येत नाही. फलंदाज यावेळी बॅटर ऐश्वर्या यांना. चेंडू निर्धाव गणला जातोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू जीवघेणी धाव बनावी लागेल. या दरम्यान एकेरी धाव पूर्ण होत आहे अर्थात संधी मिळते दुसरी धाव पूर्ण करण्याची पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. लेग बाईचा इशारा येतोय. 2 धावा. धावा कशाही प्रकारच्या येऊ प्रत्येक धाव ही लाख मोला समान असेल ती पिंक पॅन्थर क्रिकेट संघाला. 4 बाद 18 धावा. यावेळी चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव यावेळी दरम्यान पूर्ण होताना दिसतंय अर्थात दुहेरी धावांकडे मोर्चा वळवला दोन्ही बॅटरांनी. 2 धावा दुहेरी धाव संख्येने 20 धावा धाव फलकावरती. झेल टिपण्याची नामी संदेश. चेंडू यावेळी नोमॅन लँड्स मध्ये पडताना दिसतोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसतंय आणि एकेरी धाव संख्येने 21 4 बाद 21. षटक क्रमांक 5व हेमा तायशेटे 5वं षटक हाताळताना दिसत आहेत डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. यावेळी बॅटची किनार यष्टीरक्षक यांच्याकडनं झालेली चूक अर्थात झेल यावेळी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. जीवनदान मिळतंय सोनाली परब यांना अर्थात त्या जीवनदानाचा कितपत फायदा उठवतायत पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघाला. हो यावेळी उजवे शिवृद्ध चेंडू चकवा देतोय. निर्धाव गल्ला जातोय. 5 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय अर्थात 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धाव फलकावरती. एसडीजे
षटक समाप्त. अर्थात पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघ जो नाणेफेक जिंकला होता, नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय प्रथम फलंदाजी करण्याचा कुठंतरी अंगलटी येताना दिसतोय की काय, कारण ज्या आवश्यक धावा धाव फलकावरती पाहायला मिळत नाही. अर्थात सुरुवातीपासून फलंदाज बाद होताना दिसत आहेत पिंक पॅन्थर्स क्रिकेट संघ. आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा धाव फलकावर एका नियोजनबद्ध पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं. सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघाला हादरे दिले गेले. अर्थात वंदना सावंत यांनी पहिलं षटक हाताळलं, ज्याने अवघ्या 4 धावा आणि 1 गडी बाद केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हेमा तायशेटे यांनी बहारदार गोलंदाजी केली, तब्बल 2 गडी बाद केले आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्राजक्त तेली यांनी तिसरं षटक हाताळलं, ज्या तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा 1 गडी बाद आणि चौथ्या षटकामध्ये अवघ्या फक्त 3 धावा वंदना सावंत यांनी आपल्या गोलंदाजीवरती खर्च केला. शेवटचं षटक असेल डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाकडनं प्रीती पावसकर मॅडम गोलंदाजीवरती. डायनामाइट्स 11 संघाचे कॅप्टन्स, अर्थात मोठी जबाबदारी या संघाची. मधल्या शिवरचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला, 4 बाद 22 धावा. अर्थात मालवणी रॉयल मालवणीचे स्वयंसेवक वाहट पाहत आहे सीमारेषेजवळ. अजूनही एखादा चौकार एखादा षटकार आपल्याला पाहायला मिळत नाही आणि चेंडू यावेळी सीमारेषेच्या दिशेने येताना दिसतोय. स्वयंसेवक यांना आपल्याला नक्कीच काम करावं लागेल. बाउंड्रीच्या बाहेर सुंदर फटका म्हणावं लागेल 4 धावांसाठी. रॉयल मालवणी आयोजित आणि रेडकर हॉस्पिटल मालवण पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा आजचा फायनल डे अर्थात अंतिम डे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामधील एक एक्झाबिशन मॅच आपल्याला या टोपेवाला बोर्डिंगच्या मैदानावरती डायनामाइट्स 11 विपक्ष पिंक पॅन्थर्स या 2 संघादरम्यान. चेंडू उजव्या यष्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय, खाली राहतोय, धाव संख्या स्थिरावली, 4 बाद 26 धावा धाव फलकावरती. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर फरकटला जातोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. अतिरिक्त धाव मिळत आहे पिंक पॅन्थर क्रिकेट संघाला आणि संघ पोहोचतोय फळ्यावरती 4 बाद 27. 27 रन्स लॉस ऑफ बाय 4 विकेट आफ्टर लास्ट ओव्हर प्रोग्रेस. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मधल्या यष्टीवरनं निघून जातोय. यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गणला जातोय. अर्थात गोलंदाज प्रीती पावसकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मधल्या शेवटचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. एका अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. प्रीती पावसकर मॅडम पूर्णपणे रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती पिंक पॅन्थर क्रिकेट संघाला. याही वेळी चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, षटकाची समाप्ती होताना दिसते. अर्थात इनिंगचा खेळ समाप्त, 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 28 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल ते डायनामाइट्स 11 क्रिकेट संघाला. अर्थात दुसऱ्या इनिंग मध्ये 28 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 27 धावांचा बचाव केला जाईल पिंक पॅन्थर क्रिकेट संघाकडनं. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये श्री संदेश तांबे यांचा आवाज. कुठचा संघ या प्रदर्शनीय सामन्यामध्ये बाजी मारतोय आणि विजयावरती शिक्कामोर्तब करेल. एका डीजेच्या संगीतानंतर येऊया, पुन्हा भेटूया. एस डीजे.
रॉयल मालवणी आयोजित रेडकर हॉस्पिटल पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीग 2024च्या महासंग्रामात अर्थात या रणसंग्रामात मी संदेश तांबे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सामना सुरू आहे, प्रदर्शनीय सामना दोन महिला संघांच्या दरम्यान हा क्रिकेटचा महासंग्राम अर्थात एका साइडनं डायनामाइट 11 आणि विपक्ष पिंक पॅन्थर्स या दोन संघांच्या दरम्यान डायनामाइट्स 11 संघानं या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण केलं होतं आणि अवघ्या 27 धावा धावफलकावरती लागतात पिंक पॅन्थर्स संघाच्या आणि जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता असेल डायनामाइट संघाला। पाहूया या आव्हानाचा पाठलाग करतोय डायनामाइट्सचा संघ की मग या आव्हानाचा बचाव करण्यामध्ये यशस्वी होतोय पिंक पॅन्थर्सचा संघ। आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा। डायनामाइट्स 11 आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा। डीजीच्या साथीसह सलामीची जोडी डायनामाइट्स 11 संघाची मैदानामध्ये प्रवेश करेल। चेंडू आणि दरम्यान डायनामाइट्सची सलामीची जोडी मैदानात 28 धावांचा पाठलाग करताना स्ट्राइक एंड वरती प्रियांका कुडाळकर आणि नॉन स्ट्राइक एंडला डॉक्टर हेमा तायशटे। पहिला चेंडू सोनाली परबचा पंचांच्या उजवीकडून राईटम राऊंड द विकेटने पहिल्या चेंडूवरती प्रहार चेंडू बघूया फील्ड होतोय का। यस फील्ड होतोय। एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते। एका धावेने स्वतःचं खातं खोलतात प्रियांका कुडाळकर आणि स्ट्राइक एंड वरती डॉक्टर हेमा तायशटे। 27 धावांची असेल आवश्यकता।
35 चेंडू 27 धावा. सामना रोमहर्षक होईल यात कोणतीही शंका नाहीये, कारण दोन्ही बाजूला संघ तेवढेच. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बघूया काय इशारा येतोय, पंचांचा इशारा काय येतोय पाहूया. आणि पंचांचा इशारा क्लीन बोल्ड. पहिल्याच चेंडूवरती अर्थात दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी बाद होऊन तंबूत परत आहेत डॉक्टर हेमा. ही अवस्था डायनामाइट संघानं पिंक पॅन्थर्स संघाचे केले होते, त्याच अवस्थेमध्ये या ठिकाणी येईल का डायनामाइटचा संघ हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आता मात्र बॅट्समन मैदानामध्ये जात आहेत. प्राजक्तातली स्ट्राईक एंडच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील प्राजक्ता तेली आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रियांका कुडाळकर. अजूनही आवश्यकता असेल 27 धावांची. 34 चेंडू 27 धावा. रॉयल मालवणी आयोजित आणि रेडकर हॉस्पिटल पुरस्कृत सिंधुदुर्ग डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आणि यातील अतिमहत्वाचा सामना, एक प्रेक्षणीय सामना, प्रदर्शनीय सामना, दोन वुमन्स डॉक्टर क्रिकेटच्या दरम्यान, वुमन्स क्रिकेट संघांच्या दरम्यान अर्थात डायनामाइट्स 11 एका साइडनं आणि दुसऱ्या साइडनं पिंक पॅन्थर्स. पुढचा चेंडू या षटकातला हा चेंडू तटवला, चेंडू जातो बघूया. सुर एक फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते सिलेमिड ऑफच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते. दरम्यान स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला जात आहेत प्रियांका कुडाळकर. लेफ्ट हँड बॅट्समन प्रियांका कुडाळकर. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 2 धावा. 28 धावांचा पाठलाग करताना 2 अशी धावसंख्या. या चेंडूवरती पुन्हा एकदा सुरेख प्रहार. आता मात्र चेंडू जाईल का? ओ माय गॉड, चेंडू जातो सीमा रेषा पार. पहिला चौकार या सामन्यातला, अर्थात या इनिंग मधला पहिला चौकार. एका साइडनं सावंतवाडीचा संघ आणि दुसऱ्या साइडनं कणकवली आणि कोडाळचा संघ, अशी ही लढत. अर्थात डायनामाइट्सचा कणकवली कोडाळचा बराणा असलेला हा संघ आणि एका साइडनं पिंक पॅन्थर्सचा सावंतवाडीचा संघ. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पाडवरती चेंडू आदळतो. 1 धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे असेल आणि 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. 2 धावांनी आता मात्र संघाची धावसंख्या पोहोचते 8 या धावसंख्येवर. 28 धावांचा पाठलाग करताना 8 अशी धावसंख्या धावफलकावर. पहिल्या षटकात सोनाली परबचा पुढचा चेंडू सोनाली परबचा प्रियांका कुडाळकर साठी. या चेंडूवरती प्रहार, चेंडू जातो बघूया. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. आता मात्र चेंडू डीप लॉंग ऑनच्या दिशेने फील्ड केला जातोय. चेंडूची परती होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्येवर. दरम्यान षटकाची होते समाप्ती. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस डायनामाइट्स 11 संघाची धावसंख्या होते 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. झोप स्टुडिओ हा सामना पाहू शकताय. झोप स्टुडिओ लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकताय. धन्यवाद झोप स्टुडिओ. दरम्यान दुसरा गडी बाद होतोय डायनामाइट्स 11 संघाचा आणि मैदानामध्ये प्रवेश करतोय नवीन फलंदाज भावना पाताडे. डीजे देतात डायनामाइट्स 11 संघाला. आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून देतील का पिंक पॅन्थर्स संघाला हे पाहावं लागेल. या चेंडू फ्रेमचा उचलला बघूया जर होतोय का आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. ओ माय गॉड. यानंतर या सामन्याचा या स्पर्धेचा महाअंतिम मुकाबला अर्थात दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडनं असेल कुडाळचा ट्रेल ब्लेझर्स संघ आणि दुसऱ्या साइडनं दोडामार्गचा टस्कर्स संघ, दोडामार्ग टस्कर्स संघ. या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला डॉक्टर्स प्रीमियर लीग 2024 चा महाअंतिम थरार. आता आपण सामना पाहतोय डायनामाइट्स 11 विपक्ष पिंक पॅन्थर्स. पहिल्या दोनही चेंडूवरती पुष्पा सावळ यांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यात. तिसऱ्या चेंडूवरती तिसरी सफलता प्राप्त करत पहिली हॅट्रिक या सामन्यातली आपल्या नावावरती नोंदवतील का बघूया. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातला. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात वंदना सावंत. हॅट्रिक साठी रेडकर सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पुष्पा सावळ तुमच्यासाठी संधी आहे, संधी आहे हॅट्रिकची. बघूया का होता हॅट्रिक होते का. हॅट्रिक याच पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवत आहेत पुष्पा सावळ. Oh my God! आणि डॉक्टर विवेक रेडकर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाच्या पारितोषिकाची मानकरी ठरते पुष्पा सावळ. पाण्याची व्यवस्था करायची, ताबडतोब मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. गोल्डन डकची शिकार वंदना सावंत बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीजे.
हम भी नहीं है किसी से कम, क्योंकि हम भी दिखाएंगे हमारा दमखम. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 चेंडूवरती 3 सफलता प्राप्त करतात पुष्पा सावळ. आणि ज्या तीन मॅडमनी 3 कॅचेस पकडल्या, त्या 3 कॅच साठी जोशी मॅडम यांच्याकडनं प्रत्येकी, डॉक्टर शुभांगी जोशी यांच्याकडनं प्रत्येकी 251 रुपयांचं पारितोषिक देखील जाहीर होत आहे. आणि दरम्यान स्कोर धावसंख्या होत्या 10 धावा. 10 धावा दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झालेत. पुन्हा एकदा पुष्पा सावळ इज ऑन बॉलिंग मार्क. या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडू तटवून काढला. 1 धाव मिळेल. यस, स्ट्राईकला येईल प्रियांका कोडाळकर. आता मात्र कविता डेगवेकर नॉन स्ट्राईक एंडला येत आहेत आणि स्ट्राईक एंडला प्रियांका कोडाळकर. धावसंख्या झाली 11 धावा. 28 धावांचा पाठलाग करताना अटीतटीची लढत म्हणजे काय, प्रेक्षणीय लढत म्हणजे काय, ते या सामन्यामध्ये बघून पहा. हा सामना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतायत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा पुष्पा सावळ इज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राईक एंडा प्रियांका कोडाळकर. या चेंडूवरती प्रहार बघूया असेल, होतोय का? नो चान्स फॉर फिल्डर. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका साइडनं एक हाती किल्ला लढवता प्रियांका कोडाळकर, दुसऱ्या साइडनं मात्र 1 करोड गडी बाद होताना पाहायला मिळतात डायनामाइट्स 11 संघाचे. पुष्पा सावळ इज ऑन बॉलिंग मार्क अगेन. एखादा गडी आणखी मिळवेल का पुष्पा सावळ? ओ, हा चेंडू तटवून काढला. 1 धाव या चेंडूवरती मिळू शकते आणि 1च धाव या चेंडूवरती मिळेल. दरम्यान मला वाटतं षटकाची होत्या समाप्ती. 2 षटकांचा खेळ मागे पडतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर डायनामिक्स 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 13 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर डायनामाइट्स 11. तोपर्यंत ऐकूया डीजेचा सुमधुर संघ. सोनाली परब गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फ्लिक केलाय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न असफल. पहिला चेंडू एक चेंडू टाकलाय आपल्या षटकातला. पुन्हा एकदा या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट जातोय. चेंडू पॅड वरती आदळतोय. निर्धाव चेंडू जातोय. सलग 2 चेंडू निर्धाव जातात या षटकातले. पुन्हा एकदा सोनाली परब इज ऑन बॉलिंग मार्क. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव मिळेल का? बघूया काय होतंय. पायाला चेंडू अडतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल प्रियांका कुडाळकर. जी 1 हाती किल्ला लढवते ती प्रियांका कुडाळकर इज ऑन स्ट्राईक अगेन. डायनामाइट्स 11 संघाच्या वतीनं प्रियांका कुडाळकर किल्ला लढवते. मात्र दुसऱ्या साइडनं साथ मिळणं अतिशय आवश्यक. सोनाली परबचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती प्रहार. पुन्हा एकदा सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. सुरेख फिल्डिंग. आता मात्र या षटकातले 3 चेंडू समाप्त झालेत. 4 चेंडू समाप्त झालेत. पुढचा चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न असफल. माय गॉड. आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावांकरता जातो सीमा.
धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता डायनामाइट्स 11 संघाला. हा चेंडू पॅडवरती चेंडू आदळतोय. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाही. सुरेख चेंडू सोनाली परबच्या या षटकातला. आता मात्र हा सांगता करणारा चेंडू असेल या षटकाची. दरम्यान ओव्हर संपते, सॉरी, षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ मागे पडतोय. आता मात्र 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 10 धावांची. रॉयल मालवणी षटकारांकरता 1000 रुपयांचं पारितोषिक. रॉयल मालवणीच्या वतीनं सलग 3 षटकारांकरता 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर होत आहे. डॉक्टर विद्याधर दाशेडे यांच्याकडनं आणि गडी बाद झाला तर गार्गी. ओके, सॉरी, डॉक्टर विद्याधर दाशेडे यांच्याकडनं चौकारासाठी पारितोषिक येतं 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारला तर 250 रुपयांचं पारितोषिक देखील या ठिकाणी जाहीर होत आहे. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. पाहूया गोलंदाज कोण येत आहे. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आतापर्यंत जर गडी बाद होण्याचा विचार केला तर तब्बल 4 गडी बाद झाल्यात. सुटलेल्या प्रत्येक कॅचला 1000 रुपयाचं पारितोषिक तायशेटे सर यांच्याकडनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजना देशकर. हा चेंडू बघूया, झेल होतोय का? होतोय झेल. या साडी पुन्हा एकदा चुरस या सामन्यामध्ये निर्माण होते. कारण कविता डेगवेकर बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीजे. संघाचे प्रियांका कुडाळकरची विकेट जर या ठिकाणी मिळवण्यात यश मिळालं पिंक पॅन्थर्स संघाला तर मात्र या सामन्यामध्ये एक चुरस निर्माण होईल. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 18 धावा. जिंकण्याकरता 10 धावांची असेल आवश्यकता. प्रीती पावसकर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातात. स्वतः कॅप्टन प्रीती पावसकर. सलग 3 बाउंड्रीसाठी रॉयल मालवणी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. पिंक पॅन्थर्स संघाने जर प्रियांका कुडाळकरची विकेट घेतली तर या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. परंतु आतापर्यंत प्रियांका कुडाळकर आउट होण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीये. आता मात्र स्ट्राईक एंडला डॉक्टर प्रीती पावसकर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संजना देशकर. संजना देशकर इज ऑन बॉलिंग मार्क. या चेंडूवरती प्रहार बघूया. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं. फील्ड केला जातोय आणि एकच धाव या चेंडूवरती मिळू शकते. आता मात्र समीकरण येत आहे. 16 चेंडू 9 धावांची असेल आवश्यकता. 16 चेंडू 9 धावा. संजना देशकर तो महत्वाचा बळी या ठिकाणी मिळवून देईल का पिंक पॅन्थर्स संघाला? प्रियांका कुडाळकर नावाचा महत्वाचा गडी या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी होईल का संजना देशकर? पाहावं लागेल. स्ट्राईक वरती प्रियांका कुडाळकर, गोलंदाजी मार्कवर संजना देशकर.
आणि या चेंडूवरती बघूया काय होतं. आता मात्र समीकरण येते 15 चेंडूंचा खेळ बाकी. जिंकण्याकरता आवश्यकता असतील 9 धावांची. 15 चेंडू 9 धावा. प्रीत कुडाळकर इज ऑन स्ट्राईक अगेन. प्रियांका कुडाळकर वन मॅन शो, सॉरी वन ओव्हन शो. हा चेंडू उंच उडाला, बघूया झेल होतोय का. नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू पडतोय. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते 20 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्याकरता 8 धावांची असेल आवश्यकता. 14 चेंडू 8 धावा. डायनामाइट्सच्या खेळाडूंना विनंती करतोय आपण मागे यायचंय. डायनामाइट्स 11चे खेळाडू आपण मागे या, सीमारेषेपासून मागे यायचंय. यस, पुन्हा एकदा वंदना देसकर, सॉरी संजना देसकर. हा चेंडू आता मात्र पॅडवरती चेंडू आदळतोय, बघूया काय होतंय. एक धाव घेण्याचा चान्स आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवर. जिंकण्याकरता अजून 7 धावांची असेल आवश्यकता. 13 चेंडू 7 धावा. प्रियांका देसकर इज ऑन स्ट्राईक अगेन. प्रियांका देसकर आतापर्यंत मला वाटतं 14 या धावसंख्येवर खेळते. सॉरी, प्रियांका कुडाळकर 13 धावांवर खेळते, वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. आता मात्र सुरेख फटका, लाजवाब फटका, सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतो आणि तो देखील सफल होतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र जिंकण्याकरता 5 धावांची असेल आवश्यकता. 12 चेंडू 5 धावा. बॉलर नेम षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ मागे पडतोय. 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 5 धावांची. प्रियांका कुडाळकर जोपर्यंत मैदानावरती तंबू ठोकून आहे तोपर्यंत तरी हा सामना पिंक पॅन्थर्स संघ जिंकू नाही शकत. झाल्या पाहिजेत दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. यस, दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. 5व्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेत्रा सावंत. या चेंडूवरती प्रहार, धाव काही मिळत नाहीये. 11 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू चोलवण्याचा प्रयत्न होता. आता मात्र 10 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आता मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडू, सगदीर 3 निर्धाव चेंडू टाकते. आता मात्र समीकरण येते 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातो. आता मात्र समीकरण येते 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 5 धावा. सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो आपण सीमारेषेवरती तैनात राहा. या चेंडूवरती प्रहार चेंडू, एक धाव पूर्ण केली जाते का? यस, केली जाते. आता मात्र 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूने झुकू शकतो. मी रॉयल मालवणीच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो आपण सीमारेषेवरती तैनात राहा. आणि जे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत डायनामाइट्स 11चे, त्यांनी कृपया मागे यायचंय. डायनामाइट्स 11चे खेळाडू मागे या. या चेंडूवरती कडा प्रहार चेंडू जातो फायलेटच्या दिशेने, बघूया चेंडू जातो सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. आणि डायनामाइट्स 11चा संघ या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. डायनामाइट्स 11 विजयी ठरतोय या सामन्याचा. डीजे प्लीज प्ले ऑन डीजे.
डॉक्टर पुष्पा आपल्या करता देखील पारितोषिक आहे आपल्या हॅट्रिक करता. डीएमसी मध्ये देखील कमालीची कामगिरी केली होती. मॅडम पुष्पा हिला देखील सन्मानित केलं जात आहे. जिने पहिली हॅट्रिक नोंदवली या सामन्यातली ती डॉक्टर पुष्पा हिला देखील सन्मानित केलं जाईल. आणि यानंतर दोन्ही संघांनी लाईन अप करायचं कुडाळ ट्रेल ब्लेझर्स आणि दोडामार्ग टस्कर्स. यस, या निमित्तानं सन्माननीय डॉक्टर शेळके सर यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमियर लीगच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय डॉक्टर शेळके यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या निमित्तानं सन्माननीय डॉक्टर शेळके सर यांचं आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्या कुडाळ ट्रेल ब्लेझर्स आणि दोडामार्ग टस्कर्स. दोघांचा जसा उपयोग नसता तसं क्रिकेट डॉक्टर्स लोकांना विनंती करेन की आपण कृपया मैदानामध्ये जायचंय. सर्व डॉक्टर्सला विनंती करेन आपण मैदानामध्ये जायचंय. दोन्ही संघ लाईन अप करतायत. सर्व डॉक्टर्सला विनंती करेन. डॉक्टर विद्याधर तायशेटे यांना देखील विनंती आहे आपण त्या ठिकाणी तैनात राहायचंय, त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय. इतर सर्व डॉक्टर्स ज्या महिला डॉक्टर्स देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण मैदानामध्ये जायचंय. अर्थात शेवटचा सामना, अंतिम सामना सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर प्रीमियर लीग 2024 चा महाथरार आणि महाअंतिम सामना. या ठिकाणी महामुकाबला दोन संघांच्या दरम्यान. एका साइडनं कुडाळचा ट्रेल ब्लेझर्स संघ आणि दुसऱ्या साइडनं दोडामार्ग टस्कर्स संघ. लाईन अप करून घ्यायचंय दोन्ही संघांनी मैदानामध्ये आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांना विनंती करतोय. दोन साइडला दोन संघ उभे असतील आणि मध्ये मान्यवर उभे असतील अशा पद्धतीची